नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील टाकळी रोड खरजुलमळा परिसरात फिर्यादी इंद्रकुमार पुंडलिक पवार वय 32 यांचे साहित्य चायनीज कॉर्नर नावाचे हॉटेल असून ते पत्नीसह हॉटेल व्यवसाय करतात। 23 जानेवारी 2026 रोजी रात्री 9:30 वाजेदरम्यान मागील भांडणाची कोरापत काढून संशयित पवन रणपिसे, वैभव टोनपे, दीपक टोनपे व आणखी 2 जणांनी हॉटेलमध्ये घुसून हाताच्या चापटीने लाथाबुक्क्याने मारहाण करत डाव्या खांद्याला, डोक्यात, पंजावर घातक शस्त्राने हल्ला केल्याने ते जखमी झाले। पत्नी आरती पवार व भाचा निखिल बैसाने हे भांडण सोडविण्यासाठी आले असता संशयितांनी त्यांनाही मारहाण केली। संशयित आरोपी वैभव टोनपे यांनी आमच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार केली तर तुम्हाला बघून घेऊ असं दम देत तिथून पळून गेले। याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार हिवाळे करीत आहेत। कुमार पुंडलिक पवार आणि चहा वडापाव मिसळचं हॉटेल आहे टाकळी रोड खरजुलमळा येथे। एक 10-15 लोकांनी माझ्यावर रात्री 23 तारखेला 9-9:30च्या दरम्यान प्राणघातक हल्ला केला आणि दोघंच नवरा बायको असतो इथे। माझ्या मिसेसला पण मारलेले आणि त्यांचं घडी खंडणी मागायचा प्रयत्न आमच्याकडे। माझी 2-2.5 तोळ्याची चेन होती ती पण गेली, काही गल्ल्याचे पैसे पण गेले। या न्यूजच्या माध्यमातून मला फक्त न्याय भेटला पाहिजे। पोलिसांकडे तक्रार केली की मला फक्त न्याय भेटावा बस। माझ्या शॉपवर पण मारलेली सुद्धा लागते। मला या न्यूजच्या माध्यमातून मला फक्त न्याय भेटला पाहिजे एवढं